असाचा ट्रे आहे माझ्या, मला खूप गरज होती आणि खूप दिवसाची इच्छा पूर्ण. आज तर म्हणजे सकाळी सकाळी मी म्हणजे आकाशात आहे असं म्हटलं तरी चालेल आणि इतकं फ्रेश वाटतंय ना आज, कधी नव्हे ते. नाहीतर सकाळी सकाळी कामांच्या गडबडीमुळे आपला मूड बऱ्याचदा जो आहे म्हणजे ऑफ असतो किंवा कामांची घाई गडबड, मग डोक्यात तेच विचार चाललेले असतात, काय करू कसं करू वगैरे वगैरे. पण आज माझा मूड खरंच खूप छान होता. पुढे सांगतेच मी तुम्हाला त्याचं रिझन. पण सकाळी सकाळी बघा, आरोही स्कूलला गेली होती, पिहूही स्कूलला गेला होता आणि आता माझं चाललेलं की भाजी काय करू. त्यांना मी आलूची चटणी बनवून दिली होती आणि मग आरोहीचे पप्पा बोलले आपल्यासाठी वांग्याची भाजी कर. म्हटलं ठीक आहे, आज तुम्ही म्हणाल ते करेल. सो इथे मी वांग्याच्या भाजीचं जे आहे प्रिपरेशन करत होते. मला माहीत आहे बऱ्याच जणांकडे वांग्याची भाजी बनतच नाही, म्हणजे कधीतरी बिट्ट्या असतील तेव्हा वांग्याची भाजी बनते किंवा मग मसाला वांगा वगैरे असंच बनतं. पण अशी सिम्पलसी वांग्याची भाजी बरेच जणं खात नाहीत. म्हणजे माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, त्यांना जर मी बोलले ना की मी वांग्याची भाजी बनवते तर त्यांचं एकच असतं, आमच्याकडे बनतच नाही, आमच्याकडे आवडतच नाही, आमच्याकडे खातच नाही. पण आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे असू देत, माझ्या सासरी असू देत का माहेरी असू देत, वांग्याची अशी भाजी सर्वांना प्रचंड आवडते. कधीतरी तर यात मस्त शेंगदाण्याचं कुठेही घालतो आम्ही, खूप भन्नाट बनते. सो भाजी बनवली. त्यानंतर आरोहीसाठी इथे काही आलू उरलेच होते, सो त्याचे ना पराठे बनवून ठेवले. तिला पराठे प्रचंड आवडतात. आणि त्यानंतर पटपटपट जे आहे तयार झाले आणि आत्ता आले मी अकोल्याला. हाय, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. तुम्हालाही प्रश्न पडला असेल का स्नेहा कुठे बसून आहे ते, हो ना? सो मी आता ना पिहूच्या स्कूलमध्ये आलेली आहे त्याला घेण्यासाठी. ॲक्च्युली जरा काम आहे, कारण आज म्हणजे फायनली भरपूर विचार केल्यानंतर आम्ही स्वप्नपूर्तीकडे पहिलं पाऊल टाकतोय. सर्वांचं पहिलं सर्वात मोठं स्वप्न असतं ते म्हणजे आपलं स्वतःचं घर. आणि बघा, हा जो आहे ना आमचा प्लॉट आहे आणि इथेच जे आहे आम्हाला आमचं घर उभं करायचं आहे. पण त्याला ना आणखी वेळ आहे आणि त्याआधी आम्ही दुसराच काही विचार करतोय, ते पुढे सांगतेच मी तुम्हाला. पण इथे आलं आणि हा रिकामा प्लॉट जरी बघितला ना तरी खूप छान वाटतं. म्हणजे जे आपलं असतं ते आपल्याला छानच वाटतं. सो तिथनं आम्ही सरळ डीमार्टमध्ये आलो, कारण जो ब्रोकर आम्हाला फ्लॅट दाखवायला नेणार होता तो आलेला नव्हता. आणि बरोबर डीमार्टमध्ये एंट्री करणार की लगेच जे आहे त्या व्यक्तीचा फोन आला आणि आम्ही तसंच निघून गेलो फ्लॅट बघण्यासाठी. आणि जसं या फ्लॅटच्या म्हणजे पार्किंगमध्येच एंटर झालं ना तशी स्वप्न तुटायला सुरुवात झाली, कारण पार्किंगला खरंच खूप कमी जागा होती. इवन पार्किंगमध्ये सुद्धा काही फ्लॅट होते आणि माहिती आहे का जास्त जुनेही नव्हते, अगदी 10-12 वर्ष आधीच ही बिल्डिंग बांधलेली अशी पूर्ण इन्फॉर्मेशन तिथे लिहिलेली होती. ही एक गोष्ट आवडली. पार्किंगमध्ये मोठी गजानन महाराजांची मूर्ती आहे. त्यानंतर आम्ही जेव्हा फ्लॅट बघायला आलो तेव्हा तर म्हणजे पायाखालची वाळूच सरकली. सर्व स्वप्न तिथेच धुळीत मिळाल्यासारखे वाटलेत, कारण फ्लॅटची कंडिशन खूप भयंकर होती, खूप जास्त गजगजीत होतं. घरी गेल्यावर डिटेलमध्ये सांगतेच मी तुम्हाला. म्हणजे फ्लॅट आतनं चांगलेच होते, बाहेरचं पण ते वातावरण काही मला आवडलं नाही. सो तो विचारच तिथे सोडून दिला आणि त्या ब्रोकरला म्हटलं आणखी काही फ्लॅट असतील किंवा नवीन बांधकाम असेल तर आम्हाला सांगा. त्यानंतर आम्ही आलो डीमार्टमध्ये आणि डीमार्टमध्ये आलं की हा सेक्शन जो आहे माझा फेवरेट असतो. आल्या आल्या लगेच मी भांडे शोधायला इथे सुरुवात केली. ॲक्च्युली मला एक स्टीलची कढई हवी आहे. त्यानंतर एखादं ना असं काय नॉनस्टिकचं पॅन जर मिळालं तरी खूपच छान, कारण बऱ्याच अशा वस्तू असतात, पदार्थ असतात जे नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बनतात किंवा मग नंतर जास्त घासघीस करायची गरज पडत नाही, कारण त्या भांड्यांना काही चिटकत नाही. सोबत मला एक डोसा तवाही हवा होता आणि बरेच दिवसांचा हवा आहे. तुम्हाला माहीत आहे प्रत्येक वेळेस डीमार्टला गेली की त्या तव्याजवळ जाते आणि पुन्हा रिटर्न येते, असं जे आहे माझं चाललेलं असतं. पण आज प्रायोरिटी होती कढई. सो तेच जे आहे माझं शोधकाम चाललेलं होतं आणि मिळाली ही मला जशी साईज पाहिजे होती तशी. पण तिथे ही कन्फ्यूज होतीच, कारण एक ना छान कढई टाईप होती आणि एक हंडी टाईप होती. सो दोनपैकी एक तरी मला घ्यायचीच होती. पण अगेन आरोहीचे पप्पा बोलले स्नेहा फक्त 3 महिने थांब, 3 महिन्यानंतर तुला पाहिजे ते घेऊन देतो. कारण या 3 महिन्यात आमचं ट्रान्सफरचा जो घोळ चाललेला आहे ना तो घडणार आहे. जर ट्रान्सफर झाली की मग या भांड्यांचं खरं टेन्शन आपल्यालाच असतं, कारण माझ्या किचनचं सामान तरी मी स्वतःच पॅक करत असते. आरोहीच्या पप्पाला फक्त उचलायला जी आहे मदत करायची असते, पण तरी त्यांना नकोच वाटतं. म्हणून त्यांचं ऐकलं मी इथे आणि इतक्या आवडलेल्या होत्या कढई, तरी पण त्या साईडला ठेवल्यात.
जे घ्यायचं होतं ते मिळालं नाही, पण बिनकामाच्या गोष्टींनी बास्केट ही भरतच असते बघा आणि बिलही मोठंच्या मोठं येतच असतं. डीमार्ट म्हटलं की हे होणारच. पिऊचं या बास्केटमध्ये बिस्किट सोडले तर काही नव्हतं, तरी पण त्याची एक्साइटमेंट बघा. आता घरी आले बघा आणि इतकं म्हणजे इतका हिरमोड झाला माझा आज की काय सांगू. म्हणजे बरेच दिवस झाले आमची एका विषयावर कंटिन्युअसली जी आहे चर्चेचा, म्हणजे एकच विषय होता खरं तर आमच्या चर्चेचा. त्यामुळे मला वाटलं चला फायनली आपलं स्वप्न पूर्ण होतंय. म्हणजे पूर्ण म्हटल्यापेक्षा स्वप्नपूर्तीकडे आपण एक पाऊल तरी टाकतोय. सुरुवात केली म्हणजे शेवट हा होत असतो. सुरुवात करणं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे खरंच मी खूप जास्त आनंदित होती. आणि रात्रभर इतकी जास्त स्वप्न रंगवली होती मी. जसं आरोहीच्या पप्पांनी मला सांगितलं की मी फ्लॅट बघून म्हणजे असा फ्लॅट आहे, मला एका म्हणजे जो विश्वासातला ब्रोकर आहे त्याने सांगितलेलं आहे, आपण जाऊन बघू, जर आवडला तर मग आपण फायनल करू. आता कशासाठी सांगते, फ्लॅटमध्ये आम्ही तर राहायला जाणारच नाही, कधीच नाही जाणार मी फ्लॅटमध्ये राहायला, कारण पूर्ण आयुष्य फ्लॅटमध्येच जातं आहे. आणि एक आमचा खूप छान प्लॉट आहे ऑलरेडी अकोल्यामध्ये, मस्त चौकोनी प्लॉट आहे, त्यामुळे त्यामध्ये घरही खूप छान निघणार आहे. तेच आम्हाला बांधायचं आहे आणि तिथेच आम्हाला राहायला जायचंही आहे. पण आत्तापासून बांधून करणार तरी काय ते घर. आणि काय होतं, मुलांना इथनं बस आहेत डेली अपडाऊन करायला, पण जर अकोल्याला राहायला गेलं तर आरोहीच्या पप्पांना अपडाऊन करावं लागेल. त्यांना बस वगैरे अवेलेबल नाही, बाईकनेच करावं लागेल आणि तो जो आहे तो मेन हायवे आहे खरं तर. त्यामुळे रात्री बेरात्री प्रवास करणं धोक्याचंच असते बघा. आणि शिफ्टमध्ये ड्युटी आहे, त्यामुळे तुम्ही समजू शकता. सो त्यामुळे आमचं ठरलेलं आहे की रिटायरमेंट नंतरच आपण हे घर सोडायचं म्हणून. त्यामुळे ना घर आत्ताच बांधायचं नाही वगैरे असं जे आहे डोक्यात होतं. पण इतक्यात आरोहीच्या पप्पांचं चाललेलं की आपण ना ठीक आहे, आपलं घर जरी बांधत नसलं तर आपण एखादा फ्लॅट घेऊन घेऊ. म्हणजे एमर्जन्सीमध्ये आता आरोही 8ला जाणार, 9th आणि लगेच 10th आणि पारसला कोणत्याच प्रकारच्या ट्युशन्स अवेलेबल नाहीत. आहेत 1-2, पण म्हणजे ज्या लेवलच्या 10साठी आपल्याला हव्या असतात तशा तर अजिबातच नाहीत. मग वाटलंच आपल्याला, झालीच आपल्या मनाची तयारी आपल्या म्हणजे आरोहीच्या पप्पांच्या अपडाऊन करायची. सो आपण अकोल्याला शिफ्ट होऊ शकतो 10वीमध्ये आरोहीच्या. सो असं बऱ्याचशा गोष्टी डोक्यात होतं. बरं नाहीच शिफ्ट झालो तर फ्लॅट घेतला तर तो आपण भाड्याने देऊ आणि ते भाडं येत जाईल आणि आपले म्हणजे तेच आपले पैसे जे आहेत निघत जातील वगैरे जे आहे, असं आमचं फ्लॅटच्या बाबतीत जे आहे विचार चाललेला होता. किंवा मग प्लॉट घ्यायचा आणि काही वर्षांनी तोच विकायचा, घर बांधायचं, म्हणजे वेळेवर आपल्याला कर्ज काढायचं किंवा इतर गोष्टी ज्या आहेत म्हणजे जास्त डोकं लावावं लागणार नाही. आणि आता घर बांधायचं म्हटलं तर आरोहीच्या पप्पांकडेही वेळ नाही का तिथे जाऊन बसू देत किंवा काही. कितीही आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर जरी दिलं तरी पण लक्ष हे ठेवावंच लागतं. सो बऱ्याच गोष्टींचा विचार केल्यानंतर फायनली आम्ही 2 डिसिजनवर पोचलो. एकतर फ्लॅट बघायचा किंवा मग एखादं रिकामा प्लॉट बघायचा. आणि ते चालू असतानाच आरोहीचे पप्पा इकडे तिकडे जे आहे कॉन्टॅक्ट करणंही चाललेले. अकोल्यातला एक चांगला ब्रोकर आहे जो यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, त्याने सांगितलं सर इथे इथे असं असा फ्लॅट आहे, 2 BHK आहे आणि तो डीमार्ट पासनं अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. त्यानंतर आरोपीची शाळा तिथनं जवळ आहे, ट्युशन्स पण आजूबाजूला भेटूनच गेल्या असत्या. सो बऱ्याचशा गोष्टी आरोहीच्या पप्पांनी मला सांगितल्या आणि तेव्हापासनं तर म्हणजे मी इतकी स्वप्न रंगवली रात्रभर. म्हटलं ठीक आहे. एक इश्यू होता त्याबाबत की तिथे ना पार्किंगची व्यवस्थित व्यवस्था नाही असं मला आरोहीच्या पप्पांनी सांगितलं होतं. पण म्हटलं ठीक आहे, आपल्याला कुठे तिथे राहायला जायचं आहे, आपण भाड्यानेच तर देणार आहोत, होऊन जाईल सर्व ॲडजस्ट, असं इतकं विचार केला सर्व. म्हणजे ती एक गोष्ट सोडायलाही तयार झालो. पण तिथे गेल्यावर तो फ्लॅट पाहून खरंच म्हणजे अशी म्हणजे आभाळातून पटकन खाली आपटल्यासारखं झालं. खूपच गजगजीत फ्लॅट होता. म्हणजे आपल्यासारखा व्यक्ती जर भाड्याने जरी घेतो म्हटलं ना तर भाड्याने सुद्धा घ्यायला नाही म्हणेल अशा टाईपचा तो फ्लॅट होता. एका फ्लोअरवर 10 फ्लॅट, म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती जास्त गजगजीत असेल ते. 2 BHK होता, आतनं छान होता, स्पेसियस होता. मला माहिती आहे का आधीच आश्चर्य वाटत होतं की इतक्या मेन एरियामध्ये 30-35मध्ये कसा काय फ्लॅट मिळतोय. आणि पण तिथे गेल्यावर कळलं की बाबा का तो 30-35मध्ये द्यायला तयार आहे. खूप जास्त गजगजीत होता आणि त्यामुळे म्हणजे जरा हिरमोड झाला. पण ठीक आहे ना, आम्ही त्या गोष्टींचा विचार केला. स्वप्नपूर्तीकडे पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे आणि सुरुवात करणं गरजेचं असतं, हे मी नेहमी म्हणत असते. या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. सुरुवात केली की मग आपण प्रयत्न करतो आणि शेवटपर्यंत ती गोष्ट जी आहे नेण्याचा जो आहे आपला प्रयत्न असतो. सो तशी सुरुवात झाली आहे. स्वप्नपूर्तीकडे पहिलं पाऊल आम्ही टाकलं आहे.
सर्चिंग चाललेली आहे बऱ्याचशा ठिकाणी आणि लगेच जे आहे रिस्पॉन्स येईल किंवा आणखी फ्लॅटबद्दल माहिती मिळेल किंवा प्लॉट बघू, काही ना काही करू आणि म्हणजे स्वप्नातल्या घराची जी आहे नाही काही तर पूर्वतयारी तरी करून घेऊ किंवा फ्लॅट जर भेटला अगदी मनासारखा आणि बजेटमध्ये मग तर म्हणजे विचारूच नका, मजाच आहे आमची. चला, विश देवाकडे एकच प्रार्थना आहे, देवा एकच स्वप्न आहे घराचं, ते पटकन जे आहे माझं पूर्ण होऊ देत. आणि म्हणजे मी नेहमी जे आहे ना हेच मॅनिफेस्ट करत असते की माझं घर लवकरात लवकर झालं पाहिजे. चला, आता बऱ्याचशा गोष्टी घेऊन आले, ते सर्व आता अनपॅक करायचं आहे. सो आता आलोत आम्ही मार्केटमधनं आणि सर्वात आधी तुम्ही पिवचा फटाका बघा बरं, वाजवून दाखव. हां, सो 3-4 दिवस झाले सुट्ट्या लागल्यात ना, तेव्हापासून पूर्ण एक नोटबुक आम्ही फक्त आणि फक्त असे फटाके तयार करणं आणि फोडण्यासाठी वेस्ट केलेली आहे. अशी झालं माहित आहे का, प्रत्येक वेळेस डीमार्टला जाऊन आल्यावर मला रिग्रेट होतो, असं वाटतं कशालाच गेली होती बाई तिथे. म्हणजे कामाच्या गोष्टी कमी आणि बिनकामाच्या ज्या आहे जास्त येत असतात आणि हे नक्कीच तुमच्यासोबतही रिलेट होईल. आता डीमार्टला खरं तर मागच्या वेळेस जाऊन आल्यानंतर मनाशी पक्क ठरवलं होतं की आत्ता यापुढे ना मी डीमार्टला खूप अर्जंट काम असल्याशिवाय जाणार नाही किंवा 3-4 महिन्यातनं कधीतरी एखाद्या वेळेस जाईल. पण होतं काय, म्हणजे पिहूची स्कूल डीमार्टच्या एरियामध्येच आहे, आरोहीची स्कूल पण त्याच एरियामध्ये आहे आणि आज जे घर पाहायला गेले होते ते तर डीमार्टपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर होतं. आणि प्रत्येक वेळेस कितीही ठरवलं, कितीही म्हटलं नाही मला डीमार्टमध्ये जायचंच नाही, पण जेव्हा डीमार्ट असं क्रॉस करायची वेळ येते ना तेव्हा एक असं वाटतं नाही, एक फेरफटका मारून येऊ दे, काय नवीन आलं वगैरे पाहून येऊ दे. म्हणजे असं माझ्यासोबत होत राहतं आणि फालतूचा जो आहे खर्च होत राहतो. आता फालतू नाही म्हणता येईल, बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्याच आहेत, पण होतं काय, शेवटी जागेचा प्रॉब्लेम. ओपन किचन आहे, शेल्फ कमी आहेत आणि त्यामुळे मग ह्या वस्तू ठेवायच्या कुठे हा प्रॉब्लेम होतो. आणि घेताना हा विचार नाही येत, घेताना हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ असं होतं. पण घरी आल्यावर जेव्हा ठेवायचा वेळ येते ना तेव्हा कळते, अरे यार कशाला मी ह्या गोष्टी घेऊन आले आणि आता मी ह्या कुठे ठेवू. सो काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला. आता म्हणजे डीमार्टला जायचं माझा उद्देशच तो होता की काय काय नवीन आलं किंवा उन्हाळ्यासाठी काय नवीन आलं ते पाहायचं होतं. सो सर्वात आधी आता उन्हाळा म्हटलं म्हणजे शरबत काय 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 बनणार आणि त्यासाठी तिथे ग्लास दिसले मला आणि खूप छान होते. सो माझ्याने काही राहवलं गेलं नाही. सो हे ग्लास मी घेऊन आले बघा. सो हा 6चा सेट आहे आणि हा मला 200ला पडला, आय थिंक 199ला. फ्रीजमध्ये ना बर्फाचा ट्रे आहे माझ्या, पण त्यामध्ये ना जे क्यूब असतात बर्फाचे ते छोटेसे असतात. आणि आता उन्हाळा आहे तर दरवर्षी आमच्याकडे बर्फाचे गोले बनतात, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि याची तर मला खरं सांगते गरजच होती, कारण आता उन्हाळा स्टार्ट झाला म्हटल्यावर आमच्याकडे भरपूर गोष्टी ज्या आहेत बनत असतात. आईस्क्रीम काय, कुल्फी काय, आईस कॅन्डी आणि बऱ्याचशा गोष्टी. सो हे मला हवंच होतं खरं तर आणि हे घ्यायचं म्हणूनच मी डीमार्टमध्ये गेले होते. खूप वेगवेगळ्या शेपमध्ये साईजमध्ये अवेलेबल होते. 8चा सेट होता पण ते ना ओपन होतं आणि हे छान मला ना म्हणजे पॅक दिसलं, सो मी हे सिलेक्ट केलं. हा 6चा सेट आहे आणि याची साईज खरं तर मला फार आवडली. साईज कुल्फीची जरा मोठी बनेल याने आणि हे ना असं पॅक असल्यामुळे मला सर्वात जास्त आवडलं, कारण जे ओपनवाले असतात ना त्यामध्ये बऱ्याचदा काय होतं, कुल्फी बनत असताना त्यामध्ये आईस पण तयार होतो, थोड्या त्या कडक बनतात. पण हे पॅक असल्यामुळे तो प्रॉब्लेम येणार नाही. आणि बिस्किट, हा पिहूला हे जे पतंजलीचे दूध बिस्किट असतात ते प्रचंड आवडतात, म्हणून आम्ही तेही घेऊन आलो. बिस्किट म्हणजे मला असं वाटतं की जास्तीचे दिलेले चांगले नाहीत, पण हे जे बिस्किट आहेत ते गव्हाच्या पिठापासून बनलेले असतात असे ते क्लेम करतात आणि म्हणून जे आहे मी देते. गेला बाबा. त्यानंतर ह्या 3 वाट्या घेऊन आले मी. ॲक्च्युली मला 6 आणि त्यानंतर ह्या 3 वाट्या घेऊन आले मी. मला ना अशा ग्लासच्याच वाट्या हव्या होत्या, जो 6चा सेट येतो तो.
प्लेनमध्ये हव्या होत्या, पण तिथे प्लेनमध्ये काय ग्लासच्या कोणत्याच वाट्या नव्हत्या. ह्या असेच जे आहे बाउल होते आणि हेही मला प्रचंड आवडले. म्हटलं चला हे 3 घेऊन बघू. ॲक्च्युली 6च हवे होते, पण आरोहीच्या पप्पांचा मूड काही दिसला नाही मला की ते मला घेऊन देतील. सो मी ते स्किप केलं. म्हटलं ठीक आहे 3 तर 3, यावेळेस 3 घेऊ, पुढच्या वेळेस आणखी 3 घेता येतात. आणि त्यानंतर काही नाही, मग बाकीची तर आपलं जी डेलीची ग्रॉसरी असते जसे ड्रायफ्रूट्स, त्यानंतर काय आपलं हे सर्व आहे, ड्रायफ्रूट्स आहेत. त्यानंतर क्लिनिंगचं सामान आहे, तेच आहे सर्व. आणि आणखी ही एक गोष्ट शेअर करायची आहे, ते म्हणजे हे सेंधा नमक. ॲक्च्युली जेव्हा मी व्हिडिओ बनवत नव्हते ना तेव्हा मी पण बरेच जे आहे यूट्यूबवर व्हिडिओ बघायचे. ॲक्च्युली त्यातनंच इन्स्पायर होऊन जे आहे मी माझी ही जर्नी स्टार्ट केलेली. सो एक इन्फ्लुएन्सर होती आणि तिची बऱ्याचदा म्हणजे मी व्हिडिओ बघायची आणि खरंच इन्फ्लुएन्स व्हायची मी तिच्या लाईफस्टाईलने. सो तिने एकदा म्हणजे शेअर केलं होतं की साधं मीठ कसं आपल्या तब्येतीसाठी हानिकारक असतं आणि जे सेंधा नमक असतं कोणतंही रॉक सॉल्ट ते आपल्या तब्येतीसाठी कशा प्रकारे चांगलं असतं, असं तसं भरपूर गोष्टी. तेव्हापासून ना माझ्या डोक्यात कुठेतरी होतं की आपणही ना आपल्या हेल्थ केअर म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, अशी छोटे छोटे पावलं उचलायला पाहिजे वगैरे वगैरे. हे ती गोष्ट तेव्हा क्लिक झाली मला की ही मीठ वापरणं खरंच चांगलं आहे. सो आता 1 वर्ष झालं जवळपास मी ही सेंधा नमकच यूज करते आहे. बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता हे सर्व अनपॅक करते. सो मी हे छान असं मातीचं भांडं आणलेलं आहे स्वयंपाक करण्यासाठी. माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली, खरंच खूप दिवसाची इच्छा होती माझी. चला आता हे पण क्लीन करायचं आहे. आणि मातीचं भांडं ना आपल्याला व्यवस्थित आधी सिझनिंग करावी लागते त्याची, तरच त्यामध्ये स्वयंपाक व्यवस्थित बनतो किंवा ते भरपूर दिवस टिकतं. आपण असंच वॉश करून जर स्वयंपाक केला की तो स्वयंपाक माती माती लागतो. बऱ्याचदा त्यामध्ये बारीक खडे कण पण येतात मातीचे किंवा ते बऱ्याचदा लगेच तडकतं, म्हणून याची भरपूर काळजी आधी घ्यावी लागते. सो चला आता मला हा पसारा आवरायचा आहे. त्यानंतर याचं काय करते तेही शेअर करते. त्यानंतर मैत्रिणीकडे जायचं आहे पिऊची बॅग आणायला आणि बऱ्याचशा गोष्टी. बरं चला आता हे जे भांडं आहे हे मी 24 तासासाठी इथे पाण्यात भिजायला घालते आहे. काय करणार आहे, कसं करणार आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो छान छान कमेंट करा. पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.